आपल्या पूर्वजांनी दारात जी रांगोळी काढायला सांगितली होती ना, ती केवळ शोभेसाठी नव्हती. त्यामागचं लपलेलं सायन्स आजचे डॉक्टर सुद्धा अप्रूव्ह करतात. रांगोळी ही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. पूर्वी तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली जायची. त्याच्या मागचं कारण असं होतं की मुंग्यांना, किड्यांना, पक्ष्यांना अन्न मिळावं म्हणून. त्याच गोष्टीला आपण भूतयज्ञ असं म्हणतो. पण आजचा मॉडर्न सायन्स सांगतं की रांगोळीसारखी छोटी गोष्ट सुद्धा मुलांचा भरपूर विकास करू शकते. ते कसं? चला ऐकूयात. पहिली गोष्ट म्हणजे रांगोळी काढताना चिमटीचा वापर करावा लागतो. जेव्हा मुलं चिमटीत एखादी गोष्ट धरतात तेव्हा त्यांच्या हाताच्या बारीक स्नायूंना व्यायाम होतो. यालाच फाईन मोटर स्किल्स असं म्हणतात. पुढे जाऊन त्यांना पेन्सिल, पेन धरून लिहायचं असतं, त्याची पकड मजबूत होते आणि हँडरायटिंग सुद्धा सुधारतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ठिपक्यांची रांगोळी काढतो तेव्हा ठिपके काढणे, ते मोजणे, त्या ठिपक्यांमधलं स्पेसिंग त्याचं सुद्धा ओळख होते. ते जोडल्यावर वेगवेगळे जॉमेट्रिकल शेप्स तयार होतात. सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल, पेंटागॉन, रेक्टँगल ह्या सगळ्या शेप्सची ओळख होणे. आणि जेव्हा आपण त्यात रंग भरतो तेव्हा रंगांचा सुद्धा अभ्यास होणे. म्हणजे एकाच कृतीमध्ये मुलांचा किती सारा अभ्यास होतोय. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही मुलांना असं रांगोळी काढायला बसवतात तेव्हा मुलं खूप मग्न होतात. म्हणजे त्यांची एकाग्रता वाढते. ते स्वतः डिसिजन घेतात. म्हणजे कुठला शेप काढायचा आहे, कुठला रंग द्यायचा आहे, किती टिपके काढायचे आहेत याचा डिसिजन ते स्वतः घेतात. म्हणजे त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर सुद्धा वाढते. आणि रांगोळी काढायला पेशन्स तर लागतातच, म्हणजे मुलांमधले पेशन्स सुद्धा वाढतात. म्हणून मुलांना सुट्ट्यांमध्ये, कंटाळा आल्यावर किंवा सणासुदीला तुमच्याबरोबर रांगोळी नक्की काढू द्या. आता तुम्हाला वाटेल माझ्या मुलांनी रांगोळीच्या हात तोंडात घातले तर? त्याला सोल्युशन आहे. त्यांना रांगोळीऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ, रंग म्हणून हळद किंवा गव्हाचं पीठ या सगळ्या गोष्टी देऊन रांगोळी काढू देऊ शकतात. अशाच भारतीय संस्कृती आणि विज्ञानाच्या गोड संगमासाठी मला नक्की फॉलो करा. आणि ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.